शेतकऱ्याला कोणाची गरज नाही, तो सगळ्यांचा बाप आहे. फक्त प्रॉब्लेम दोन झालेत. शेतकऱ्याला निसर्ग साथ देत नाही आणि त्याने पिकवलेल्या मालाला भाव ठरवायचा अधिकार त्याला नाही. या दोन गोष्टी त्याला जर आल्या तर तो कोणाला रामरामच घालू शकत नाही. त्याला काय गरज आहे? फक्त प्रॉब्लेम असा झालाय, त्याचं जगणं निसर्गाच्या हातात गेलं रे, म्हणून तो शांत झाला. नमस्कार मंडळी, तुम्ही आत्ता बघितलं की मी आत्ता सीडलिंग ट्रे भरले. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची 4 व्हरायटीची फुलं आहेत. मी आत्ता सध्या प्रयोग करून बघतोय की आपण मार्केटमध्ये नवीन काही आणू शकतो का. सोबतच आपण जे नेहमी फुलं करत आहे, झेंडू किंवा शेवंती किंवा इतर गुलछडी म्हणा, यापेक्षा वेगळं आपण काही मार्केटला देऊ शकतो का, याच्यासाठी हा एक प्राथमिक प्रयोग आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने जर का प्रयोग करत राहिला तरच तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी शेतीमध्ये आणू शकता आणि मार्केटमध्ये तुम्हाला चांगली किंमत भेटू शकते. धन्यवाद.